जुन्नर तालुक्यामधील पिंपळामंडी भागामध्ये बिबट्याचं दर्शन. शेतकऱ्याच्या मागणीनंतर बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने पिंजरा लावला. बिबट्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नानंतर मुक्ताईनगर बस आगाराला 10 नवीन बसेस मिळाल्या. चंद्रकांत पाटलांनी स्वतः बस चालवून लोकार्पण केलं. नव्या बस मिळाल्यामुळे प्रवाशांमध्ये आनंद. परभणीमध्ये महामार्ग पोलिसांकडून कलानाट्याच्या माध्यमातून हेल्मेटबाबत जनजागृती. रेल्वे स्थानक आणि बस स्थानक परिसरामध्ये पथनाट्याच्या माध्यमातून संदेश. गडचिरोली अतिदुर्गम भागातील सुनील रमेश उगाटी यांनी मुलाच्या उपचारासाठी पैसे कमी पडत असल्यामुळे पत्नीचं मंगळसूत्र विकलं. तरीही पैसे कमी पडत असल्यामुळे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं. पत्राची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तात्काळ मदत देण्याचे निर्देश. छत्रपती संभाजीनगरच्या गेवराई पायागा गावाचे सरपंच मंगेश साबळे आक्रमक. जलजीवन मिशनचं काम रखडल्यामुळे साडी नेसून जिल्हा परिषद कार्यालयाच्या बाहेर आंदोलन. पुण्याच्या खेडमध्ये शेतकऱ्यांचे फार्मर आयडी काढण्याचं काम सुरू. तालुक्यामध्ये 3800 फार्मर कार्डची नोंदणी. तहसीलदार ज्योती देवरे यांची माहिती. कोकणामध्ये मोठ्या उत्साहात माघी गणेशोत्सवाला सुरुवात. वाजत गाजत श्रींचं आगमन. गणेश भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण. पुण्याच्या इगतपुरीमधील इच्छामणी गणेश मंदिराला माघी गणेश जयंतीच्या निमित्तानं आकर्षक सजावट. मंदिरामध्ये अथर्वशीर्ष पठण, महाआरती आणि महाप्रसादाचं आयोजन. माघी गणेश जयंतीच्या निमित्ताने रत्नागिरीमधील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिराला आकर्षक सजावट. विद्युत रोषणाईसह फुलांची आरास. गणेशोत्सवाच्या निमित्ताने हजारो भाविक दर्शनासाठी दाखल.